नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या अतिशय उत्कंठवर्धक वळणावर आलेली आहे। मात्र आता या मालिकेतील एका पात्रात अचानक बदल होताना दिसणार आहे। हे पात्र म्हणजेच माननी आहे। माननीचा आता विलन मोड ऍक्टिव्ह होणार आहे। लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये सध्या जीवाने छाती जाळून काव्याच्या नावाचा टॅटू मिटवला आहे। मात्र या सगळ्यात नंदिनीला टार्गेट केलं जात आहे। जीवाची तब्येत खूपच बिघडली आहे, त्यामुळे माननी आता या सगळ्याची जिम्मेदार नंदिनीला ठरवत आहे। ती नंदिनीला टार्गेट करताना दिसत आहे। जोपर्यंत जीवाला शुद्ध येत नाही तोपर्यंत तू त्याला भेटायचं नाही असं तिने नंदिनीला दम दिला आहे आणि यामुळेच नंदिनी देखील प्रचंड दुखावली आहे। या सगळ्यामध्ये तिची बिचारीची काहीच चूक नसताना तिला माननीकडून टार्गेट केलं जात आहे। त्यामुळेच माननी ही आता आपल्याला निगेटिव्ह भूमिकेमध्ये दिसणार आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांनी आता कमेंट करत म्हटलं आहे, शेवटी या माननीने खरे रंग दाखवलेच। माननीला असं अचानक निगेटिव्ह का दाखवलं जात आहे? चूक कोणाची आणि सजा कोणाला? बिचारी नंदिनी। त्यामुळे माननीत असा अचानक बदल दाखवल्याने तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।